नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आता आपण आहोत खरसुंडीच्या यात्रेमध्ये. या यात्रेमध्ये खिलार बैलांचा भव्य असा बाजार भरला जातो आणि मोठ्या प्रमाणात उलाढालसुद्धा होताना दिसतं. त्यातल्या त्यात काही खास बैल या यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात. खास रेतनासाठी, पैदाशीसाठी, ब्रिडिंगसाठी या बैलांचा चांगल्या पद्धतीने उपयोग होत असतो. अशाच काही बैलांचे मालक आता आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आता आपण संवाद करतोय. दादा, आपलं सगळ्यात पहिल्यांदा परिचय द्या. नमस्कार, समाधान बिरासरकर, अच्छा, कंपोस्ट कोळे, कोंबडवाडी, अच्छा. तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. काय सांगाल बैलाबद्दल? बैलाचं नाव काय तुमचं? हा शंभू सिद्धापूर लाईनचा आहे. बरं. चित्रकोसा, फुल चित्रकोसा. अच्छा, हा गाय रेतनासाठी चालू आहे. बरं. किती वर्षापासून आता हे रेतनासाठी वापरतात? हा आम्ही नवीन घेतलेला आहे, नवीन खरेदी केलेला आहे. अच्छा. 2 महिने झाले. 2 महिने झाले. हो. 2 महिन्यात काय आतापर्यंत काय रेकॉर्ड म्हणजे गाई भरपूर आहेत या बैलाला. बरं. होय, अच्छा, कारण का शेतकऱ्यांच्या आवडीचा कलर हा. बरं. अच्छा, काय सांगाल शरीरयष्टीबद्दल? काय सांगाल, कसं आहे? फिटनेस आहे, हां, मापाला चांगला आहे. माप आहे. होय, बरं. बाकी काय चाल वेल म्हणा, बाकी सगळं गुणधर्म होय, सगळे चांगले आहेत. होय. चकडीला वगैरे 1 नंबर चालतोय बैल. 1 नंबर चालतोय. 1 नंबर चालतोय. बरं. आता सध्या तुम्ही तुमच्या पंचवर्षाच्या सगळ्या गावामध्ये फिरवता हा? बैल रत्नाला? प्रयत्नाला फिरवत ना आम्ही, जागेवर जागेवरच. जागेवर बसतो काय, घरीच गाय येते. बरं. शांत आहे. बाकी लहान मुलांना वगैरे हाताळू शकतो का? होय, महिला मारत नाही बैल कोणाला. मारत नाही. नाही मारत. सध्या काय खुराक चालू आहे याचा? पुरा खपरी पेंट, बरं. नंतर सातू काट्या. ते सातू काट्या एकच आहे. बरं. ते. हे सगळं खुराक देत आहे. होय होय. अच्छा. दाताला? दाताला तर कडदात आहे. कडदात आहे. बरं. काय एखादं चांगलं गिरायक आलं, मागणी केली तर काय मागणी देऊ केली तर द्यायचं की होय. द्यायचं आहे? होय, काय सांगता किंमत? तुझी 2.5-3 लाख सांगतो. 2.5-3 लाख. होय. अच्छा. सगळे यात्रा करता कसं काय? नाही, आपले खरसुंडी, करगणी आणि कोळा कोळा, आणि जत यात्रा. जत यात्रा. हा, अच्छा. बाहेर जात नाही कुठं. बाकी प्रदर्शनात वगैरे नाही प्रदर्शन असतं की. असतोय? होय होय. बरं. बाकी काय दोष बीज काय, बट्टा भवरा असं काय बट्टा विशेष? जवळ चालतच नसते. चालतच नाही. चालतच नाही. बरं. अच्छा, म्हणजे काय ते एकदम चोख माल. सगळं चौक बरं. सगळे दावण आपले आहे. सगळं धावून आपले. अच्छा. या पुढच्या बैलापर्यंत बघा. ह्या बैलाचं नाव काय? हा राजा तिकुंड लाईनचा आहे. तिकुंड तिकुंड राजाचा लाईनचा आहे. डायरेक्ट मुलगा. बर. अच्छा, एकदम हा शांत आहे. हा सागर बिरादर मेंढेकरी यांच्याकडून घेतला. अच्छा. बरं. ह्यो दाताला कसं आहे? आपण कडदात आहे. कडदात आहे. होय सिमेसला 1 नंबर आहे. होय. पहिला असं चांगला आहे बैल. बर. वा. काय सांगता किंमत? त्याची किंमत 3.5 लाख. 3.5 लाख. 3.5 लाख. अच्छा. अतिशय महत्त्वाची जोडी आणि एकदम आकर्षण घेणारे हे काळे, पूर्ण काळं असणारे हे खिल्लार, या जोडीबद्दल काय सांगाल? हे पूर्ण कपिला. कपिला. अच्छा. संपूर्ण यात्रेमध्ये एक विशेष लक्षवेधी ठरते. होय, बर. कारण का हां. दुर्मिळ वस्तू आहे हे. बर. अच्छा. पूर्णपणे संगोपन कपिला. आपण एक गेली 7-8 वर्ष झालं संगोपन करतोय कपिलाचं. पहिला सुरुवातीचा बैल तो आपला हा बैल आहे. जुना बैल सगळ्यात. जुना. हा, बर. बर. नंतर किती वर्षाचा आहे काय दाताला? हा चौसा आहे. 4 जाते. बर. ब्रिडिंग चांगला आहे. पैदा चांगली पडली. 1 नंबर पैदाच पडले. बर. एकदम कोंडा वासर चांगली पडतात. कपिला सगळ्यात जास्त मागणी कपिला पाडीला. कपिल्याला. होय, पूर्णपणे काळ. पूर्ण काळ. स्वभावाला कसा आहे बैल हा? स्वभाव शांत आहे. एवढा लय रागीट नाही. बर. आता हे रेतनासाठी बैल आहेत म्हणा, खुराक काय इतर बैलापेक्षा वेगळा असतो का? नाही सेम Regular. सेम रेग्युलर कपडे ही पॅन्ट बैल आपण शेती कामाला वगैरे झोपतच नाही. झुपतो की तिकडे बी कधी तर. होय, कधी तर झुपतो की. अच्छा. तर तालीम तिकडची पण ठेवावी लागते याला. ठेवा लागत्या. तालीम ठेवले तर ते फिटनेस व्यायाम राहतो. व्यायाम व्यायाम राहतो. होतो. अच्छा. काय किंमत सांगता याची मग? याची 10 लाख किंमत सांगतोय. 10 लाख. अच्छा. एकदम जातीवंत पिल्लं पडणार. जातीवंत. आणि कपिला दुर्मिळ जात. दुर्मिळ असल्यामुळं पैदाशीला मार्केट चांगलं आहे. बरोबर. वाह. या पुढे जाऊयात आपण. काय सांगाल या बैलाबद्दल? हा सगळे आपला जुना बैल. बर. गजावळू कपिला. गजा. बर. कुठल्या ब्लड लाईन मधला आहे? ह्याची ब्लड लाईन नाही माहिती, पण हा बैल पहिला राऊंडात होता. बर. पळत होता बैल.
नंतर पूर्ण ब्रिडिंगलाच वापर. आता पूर्ण ब्रिडिंगला दुसरं कशाला वापरत नाही आपण. बरं दाताला कसं आहे बैल? दाता जुळला आहे. जुळलाय. होय. अच्छा. त्याला 6 वर्ष पूर्ण झाले, 7 वर्ष चालू आहे. बरं रेकॉर्ड चांगला आहे रेकॉर्ड चांगला आहे. पैदाशीला. सगळे जेवढे पळाव हां वस्त्र पाहिजे ते सगळे जगून गाया भरतील. अच्छा. आता तुमच्याकडे 4 बैल आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, वेगवेगळ्या दिसणारे आहेत, गुणधर्म वेगवेगळे. शेतकरी सगळ्यात जास्त मागणी कशाला करतो? आम्हाला कपिलाला जास्त करत. खपिलाला जास्त होय. मागणी असते. बरं म्हणजे तिचे कपिलाला गुणधर्मच जास्त. तसे आहेत. होय. अच्छा. काय सांगता याची किंमत मग? याची किंमत पहिल्या पण सांगितली पण नाही, सांगत पण नाही. बरं. अच्छा. त्याचा गुणधर्मच ते. म्हणजे कारण का शेवट- पैशात मोजताच येत नाही. पैशात मोजताच येत नाही. शेवटच आपल्या घरी करायचं आहे बैलाला. अरे वा. बरं तेवढं भावनिक अटॅचमेंट तुमच्या बैला बरोबर आहे. होय. म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा बैल शेवटपर्यंत तुमचाच हा राहतो. दावणीत राहणार आपल्यावर. अच्छा. आता हा झाला बैलांचा विषय. बाकी घरी दावण किती वर्षापासून आहे आपली? 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. खिल्लारची परंपरा आहे. होय. अच्छा. वळूमध्ये 10 वर्ष झाली. वळूमध्ये 10 पण वर्ष. पहिले जुनी बैल गाई वगैरे पहिल्यापासून आहेतच. पहिल्यापासून. अच्छा. तर शेतकरी बंधूंनो अशा पद्धतीने नवीन पिढीसुद्धा या क्षेत्राकडे वळताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकदम जातीवंत वळू या दावणीला आता आपल्याला बघायला मिळतात. असेच अपडेट आपण आता खरसुंडी यात्रेतील घेणार आहोत. चला दादा कुठल्या गावचं? आम्ही सेकिनासूर. अच्छा. काय सांगाल बैलाबद्दल? ही सगळी दावण आपली आहे का? हो ही 2 आपली खोंड आहे. ही 2 खोंड आपल्या आहेत. हो. काय सांगाल या बैलाबद्दल? हा आदत खोंड आहे हा. काय नाव बैलाचं? पहिल्याचं सोन्या म्हणून आहे. सोन्या. हा अच्छा. आदत आहे. आदत आहे. बरं प्युअर देशी किल्ला. हा देशी किल्ला. अच्छा. शरीर यष्टीबद्दल काय सांगाल? म्हणजे जे म्हणजे हाईट त्यांनी चांगलं होतं, पायाला ते मजबूत आहे. बरं ते थोडा कोसा पण आहे. बरं. वळू क्षेत्राला चांगला आहे. वय किती झालं याचं? वय 15 महिने. 15 महिन्याचं पण हाईट चांगलं आहे. हो हो. बरं सध्या ब्रिडिंगला वापरताय? नाही अजून दात लावले नाही म्हणून नाही वापरलं नाही. अच्छा. सध्या काय याला तालीम चालू आहे का? झुकताय का बैल? हा झुकतो, शेती कामाला झुकतो, बरं. गाडी त्यांनी झुकतो. द- छकडा गाडीला हा छकडा गाडीला. तालीम दिला? हा शर्यतीत काय तालीम नाही, आपलं पण गाडीला झुकताय? गाडीला झुकतो. अच्छा. बाकी स्वभाव कसा आहे बैलाचा? सोबत चांगला आहे हा. रागीट पण आहे तसं. बरं. नवीन माणूस हाताळू शकतो हा हाताळू शकतो. का सवय लागते जरा? नाही, जर थोडंफार सवय केली की हाताळू शकते. अच्छा. आता सध्या घरी लहान मुलं महिला वर्ग आता हो आहेत ना, लहान मुलं पण आहेत, महिला पण हे करतात. हो. काय वाटतं इथल्या यात्रेबद्दल? यात्रा ही मोठी आहे. बरं. आता यात्रा भरत आहे. अच्छा. ती मोठी यात्रा भरते ना. चांगला एका शेतकरी आल्याने मागणी केला तर काय किती किंमत करायची? तर मी किंमत तरी पण आम्ही 3.5 लाख सांगतो. 3.5 लाख. अच्छा. मागणी व्हायला लागली आता सध्या? हो आले जेवण जाते ती. बघू आता पुण्यावाले काय करतात. अच्छा. म्हणजे हे ब्रिडिंगसाठी रत्नासाठी एक नंबर हा बैल एक आहे. नंबर एक नंबर. अच्छा. या आता आपण पुढल्या बैलाची माहिती घेऊ. दादा या बैलाबद्दल काय सांगाल? हा तिकुंडी लाईनचा वंशवळ आहे. तिकुंडी लाईनचा वंशावळ आहे. अच्छा. बरं सुरेश बिरकट पाटलांचा त्यांचा खोंड आहे, पांढरा खोंडाचा मुलगा आहे. बरं बरं. खिलारमधला कोणता प्रकार म्हणायचा याला? किल्ल्यामध्ये पांढरा बिजापूर साईड लाईन आहे ना, त्या लाईनमध्ये त्या मोठा. लाईन मधला आहे. हो. अच्छा. हे सुद्धा सध्या रेतनासाठी वापरतो. चालू आहे आता रे? नाही अजून नाही चालू केला. अजून दात लागले? हा आता एक दात पडले या. बरं बरं दाखवा. अच्छा. हो. काय नाव आहे बैलाचं? तिचं नाव पाखरे आहे. पाखऱ्या. हा अच्छा. चल हे झुकताय का गाडी? हो झुकते गाडीला. गाडीला झुकताय? बरं बरं. काय सांगाल किंमत? तिचं 4 लाख सांगतो तुम्ही. 4 लाख. हो. देखणं एकदम उंच आहे. हो. लांबी रुंदी चांगली हो, आहे. मापात आहे. जातीवंत. जातीवंत आहे. बरं. मग भविष्यात चांगली पिल्ली पडणार? हो खात्रीशीर? हो खात्रीशीर. बरोबर. मग हे लोक आता जे मागणी व्हायला लागले ते खास रत्नासाठी मग मागतात का इतर साठी म्हणा आणि शेती कामासाठी म्हणा शेती कामासाठी. आणि शोकीसाठी म्हणा. शोकसाठी पण हा आहे? हो अच्छा. म्हणजे दारात उभा असलं तरी हो समाधान यासाठी पण लोक येतात? हो ओके. धन्यवाद दादा. दादा कुठल्या गावचं? जाधववाडी. जाधववाडीचं. बरं. कशी आहे इथली यात्रा? यात्रा एक नंबर झाली. एक नंबर. वर्षाला असताच तुम्ही? वर्षाला असते. बरं. किती वर्षापासून खेळायचं नाद आहे तुम्हाला? खेळणार आता आमचे पिढी जातच आहे. पिढी जातं. पिढी जातच आहे. बरं. किती तुम्ही म्हणायची या क्षेत्रात? आता हे आजा पंजाबच नाही आता आम्ही बरं, खायचं. बरं. काय सांगाल बैलाबद्दल? काय नाव बैलाचं? बैलाचं नाव राजा आहे. राजा. बरं बरं. किती वर्षाचं काय दाताला? ह्यो आता 3 वर्षाचा बैल आहे. 3 वर्ष. 3 सव्वा 3 वर्षाचा आहे. बरं. रत्नाला वापरताय सध्या? नाही रेसिंगला होता. बरं. आता रेतनाला चालू केलाय. अच्छा.
कोणकोणती मैदान मारली काय काय मैदान बरेच केले ते बरं. होय बरेच झाले अच्छा म्हणजे तयारीचा बैल आता तयारीचं बैल. रेसला म्हटलं तर तयारी रेसला दोन्ही कामाला चालते शेती कामाला शेती पण- कामाला रत्नाला बरं बरं पळाव आहे. काय सांगाल स्वभाव कसा आहे बैलाचा स्वभाव जरा रागीट आहे रागीट आहे शर्यतीला एकदम मापात आहे एकदम एकदम बरं. शरीर रागीट अच्छा अजून काय रत्नाला प्रयोग केला नाही नाही चालू केलाय चालू केला आता चालू केलाय शरीर यष्टीबद्दल काय सांगाल कसं आहे बांधा बांधा एकदम अगदी शरीर पेटेबाज हां. वठाळी काळी नक्की काळे बरं बरं आणि शरीर एकदम बांधे सुद्धा अगदी पेटेबाज पेटेबाज आहे हो बरं बरं तर रत्नासाठी ही मागणी मागणी चांगली आहे ना. नाव करू शकते होय होय आणि कलर कोसा कोसा आहे चित्रा कोसा धनगर खिलारमध्ये धनगर केला बरं प्युअर धनगर आता हे खिलार रत्नाला वापरता म्हणलं खुराक काय अजून वेगळा असतो का रेग्युलर नाही हे आपली खपरी पेंट हां. गव्हाचा आटा हे मक्का सातो सातू हे हा, घालताय हेच हेच बरं बरं रिझल्ट एकदम ओके आहेत एकदम ओके ओके. काय सांगता किंमत किंमत त्याची 3.5 लाख रुपये सांगितलं 3.5 लाख अच्छा मागणी आता कुठंपर्यंत आल्या ना आत्ता आलोय आम्ही आता झालाय हा आत्ता झालं कुठल्या गावचं दादा बनपुरी माझं नाव आप्पा बाबा ठेंगले राहणार बनपुरी तालुका आटपाडी जिल्हा सांगली अच्छा किती वर्षापासून खिल्लारची धावण आहे आपल्याला आपल्याकडे 20 वर्षापासून आहे 20 वर्षापासून हा. बरं आता या क्षेत्रात किती वर्षापासून आहे रत्नासाठी बैल तयार करताय 20 वर्षापासून आहे 20 वर्षापासून या क्षेत्रात होय 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 काय सांगाल बैलाबद्दल काय नाव बैलाचं यो बैलाचं नाव सर्जा सर्जा. सर्जा पोटचा राजा आहे राजा आहे हा अच्छा मेथोड्या सर्जा आहे त्याच्या पोटचा आहे बरं बरं त्या वंशातला आहे ह्यो. हा त्या वंशावळ्यातला आहे बरं त्याचं नाव आहे राजा शरीराबद्दल काय सांगाल शरीर एकदम घट कोसा चित्रा बरं धनगर प्युअर धनगर खिलार प्युअर धनगर केला अच्छा सध्या रत्नाला चालू आहे का हा रत्नाला चालू आहे कसे आहेत पिल्ले पिले एक आत्ता पडायला लागले त्याची आत्ता चौसा झालाय होय काय हो, पिले एकदम टॉप पडले एक 4-5 पिले 4-5 पिल्ले रेकॉर्ड चांगले आहेत ते एकदम एक ओके बरं बाकी काय एकदम दोष विष काय नाही काय नाही एकदम सगळा क्लिअर बैल बरं काय सांगता किंमत किंमत याची 5 लाख रुपये सांगतो 5 लाख हो. मागणी कुठंपर्यंत व्हायला काय काय मग आता आलाय बैल जत्रेत आत्ताच आलाय. अजून मागितलं नाही मग आपण कसं सांगायचं बरं बनपुरीच आहे तुम्ही बनपुरीच अच्छा ते बैल गयासाठी रेटसाठी चालू आहे बरं बरं प्युअर कपिली प्युअर खिलार कपिला खिलार कपिली त्याची प्युअर वासर कपिली पडते बरं बरं हा म्हणजे काळा आहे तर काळच पिलं पडलं हाय अशी काळच पडते ती हे एक 2 पैदात झाले याची बरं बरं ती बी आत्ता 4 दात पडलाय अच्छा हा बरं बरं बाकी काय अडचण नाही काय एकदम ओके झोपलाय का शेतीला? होय सगळं शेतीला झोपलाय सगळ्या कामाला गयाला ओके? झालं सगळ्याला ओके काय सांगता किंमत ह्याची 5 लाख रुपये सांगतो 5 लाख तर शेती कामाला वापरून परत रत्नासाठी शेती तुम्हाला अधिक रेतन रेतन होय दोन्ही चालू आहे 5 लाख सांगता किंमत 5 लाख किंमत सांगतो तर शेतकरी बंधूंनो खरसुंडीच्या यात्रेमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तापूर्ण असे बैल आणि खोंड सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यातीलच एक बैल आता आपल्यासमोर आहे त्याचे ओनर आहेत काय सांगाल दादा कुठल्या गावावरून आला आम्ही देवाच्या आळंदीवरून आलेलो आहे अच्छा प्रसिद्ध असा महाराष्ट्रातला बाजार आहे मोठा बरोबर तर खरसुंडीमध्ये गावात तर आम्ही ते गोरं घेण्यासाठी तिकडून आलेलो आहे आमचा जो हा गोरा आहे आता घेतलेला हा 4 बैलामध्ये पळणार अच्छा हा कोणता हा हा 4 बैलामध्ये सेकंडसाठी आम्ही तो घेतलेला आहे हा आणि जरी हा जर नाही पडला हा. तर आम्ही याला वंशावळीसाठी पण पाहणार कारण त्या क्वालिटीचा हा गोरा आहे अच्छा म्हणजे तुमच्याकडे किलार बैलाला गोरा म्हणतात काय हा गोरा म्हणतो अच्छा कलर काळा असला तरी गोरा म्हणतात करळ काळ असलं ते गोरा म्हणतो म्हणजे पुढं ब्रिडिंगला पैदाशीसाठी तुम्ही ठेवू शकता हा, ठेवू शकतो. नाही पळालं तरी नाही पडलं तर अच्छा काय सांगाल या बैलाबद्दल शरीर यष्टीबद्दल या खोंडाबद्दल काय सांगाल शरीरष्टीला गुलाबी चप्पळपणा याच्यात अच्छा आणि जातीवंती हा बर बर आणि देखना काळ आहे काळा मोरामध्ये मोडतो हा अच्छा हा. किती महिन्याचा आहे काय दाताला कसं आहे ह्यो 6 महिन्याचा आहे, आदती आदत आहे हा. सध्या काय तालीम वगैरे दिलाय झोपलाय अजून नाही आता अजून खरेदी घेतलेला आहे आता अच्छा नेल्यावरती ते चालू होणार रतीब बितीब सगळं सगळं सुरू होणार परत अच्छा इथलं यात्रा समाधानकारक आहे समाधानकारक आहे अच्छा काय सांगाल मग किंमत जर मागणी जर झाली तर याची किंमत काय सांगाल ह्यो आपण सध्या घेतलेला 35-40 पर्यंत घेतलेला आहे हा अच्छा ते पुढे जर विकायचं म्हणलं तर चांगला रेट तुम्हाला काय अपेक्षित आहे या बैलासाठी तसं जर गेला तर हा 60-65 पर्यंत जाऊ आला तर देऊ शकतो आपण देऊ शकतोय हा. अच्छा यानंतर आता आपण पुढे जातोय दादा काय सांगाल खिलारची 2 खोंड एकदम देखणी दिसत आहेत चप्पळ दिसत आहेत ह्या खोंडाबद्दल काय सांगाल ते 1 नंबर खोंड आहे गुलाम
जातीवंत आहे. हे दोन्ही खिल्लार जातीवंत आहेत. हो बर किती किती महिन्याचे आहेत आता? हे बारकं दिसते पलीकडे मोठं आहे जरा. हे सहा महिन्याचे आहे बघ. 6 महिन्याचे आहेत. हो. बर बर काय सांगता किमती मग? किमती आता ह्या 30-35. 30-35 पर्यंत आहेत. हा बर बर शर्यतीला पुढे चांगली तयार होतील का? हो तर 2-4 महिने जातील तयार व्हायला. तयार करायला. अच्छा बाकी काय दोष बिष काय नाही? काय नाही काय नाही एकदम बिंदास घेऊन जायचं. हा बर बर एक नंबर आहे. यात्रा इथली कशी आहे? एक नंबर यात्रा आहे. 1 नंबर आहे खिलारसाठी. अच्छा खिलारसाठी. पुणे जिल्ह्यातील बरेच मंडळी इकडे येत असतात शर्यतीसाठी. हा, येतात. काय काय पार्क करून बैल घेतात किंवा बैल देत असताना काय बघत असतात हे? पारक पायात पुढं खोडखाड आहे देखना देखणं पण. गुलाम या सगळ्या दृष्टी बोलतात. हे बघून सगळं घ्यायला लागतंय. अच्छा पुण्यात एखादा इथून घेऊन गेला आणि शर्यतीला घाटात नाहीच पळाल तर पुढं काय करताय? पुढं मग आता कसं होतं की नाही पळाल्याच्या नंतर मग ते विक्री होती. पुढे विक्री होते. हा मग काय कोण ठेवतंय तेव्हा. बरोबर. ओके तर अशाच पद्धतीचे काही वैशिष्ट्यपूर्ण बैलांचे अपडेट आता आपण खरसुंडीच्या यात्रेमध्ये घेणार आहोत. चला तर मग पुढील अपडेटसाठी तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. धन्यवाद.